विजापूर रोडवरील ईश्वरी अपार्टमेंट येथे ड्रेनेजचे पाणी खड्ड्यात साठल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे। विजापूर रोडवरील ईश्वरी अपार्टमेंट महालक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ ड्रेनेजचे पाणी साचून राहिल्यामुळे इथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। ईश्वरी अपार्टमेंटच्या पश्चिम बाजूस फुर्डे रेसिडेन्सी व एसटी कॉलनी यांच्या ड्रेनेज पाईपलाईन्स वारंवार ब्लॉक होऊन या पडक्या अर्धवट बुजलेल्या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे। याच्यामुळे दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणात सुटली आहे। डासांचे प्रमाण वाढलेले आहे। घरातील वयोवृद्ध व्यक्ती व लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। महानगरपालिकेला वारंवार सांगून सुद्धा कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा काढला जात नाही। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। आमच्या इथे मागच्या बाजूला खूपच ते पाणी ड्रेनेजचं चाललेलं आहे, त्याच्यामुळे खूपच दुर्गंधी पसरली आहे आणि त्याचा लहान मुलांना आणि आम्हाला सुद्धा खूप त्रास होतोय आणि त्याच्यात खूपच प्रमाणात डास झालेले आहेत। आणि या डासांचा एवढा प्रमाण वाढलेला आहे की क्लायमेटनुसार ते डासांची गती पण वाढत जाते आणि मे बी अदर इन्फेक्शन यायचे पण शक्यता आहे। आणि डास पण वेगळ्या प्रकारचेच आहेत, ते लांबीला पण जास्त आहे आणि हे त्याच पाण्यामुळे व्हायला लागले असं आमच्या लक्षात आलेलं आहे। सर्वच नागरिकांच्या तब्येतीचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे, तर याच्यामध्ये त्वरित काहीतरी उपाययोजना व्हायला हवी कॉर्पोरेशनकडून। ही पाठीमागे माझ्या घरच्या पाठीमागे ड्रेनेज विहीर आहे, ड्रेनचे पाणी सगळं विहिरीतच जाते, सगळं डास वगैरे आहे, घाण वास येत आहे, मग त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे, आजारी होत आहे लहान मुलांना। हे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे। ईश्वरी अपार्टमेंट व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिक ड्रेनेजच्या पाण्याची दुर्गंधी आणि डासांच्या त्रासाने त्रस्त आहेत। याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून उपाययोजना व्हावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे।